प्रमोद महाजनांना प्रवीणनं का मारलं याबाबत त्यांचीच मुलगी पूनम महाजन यांनी प्रमोद महाजनांच्या मृत्यूनंतर एक अत्यंत खळबळजनक दावा केला। बंदुकीचा ट्रिगर प्रवीणनं ओढला, पण त्यामागे डोकं कुणाचं होतं असा पूनम महाजन यांचा रोखा आहे। प्रमोद महाजन आणि प्रवीण महाजन या दोघांच्याही मृत्यूमुळे या प्रकरणातलं गूढ अजूनच वाढलं। आता या सगळ्या मागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न पूनम महाजन करणार आहेत। प्रवीण महाजननं प्रमोद महाजनांची हत्या का केली? सख्या भावानंच सख्या भावावर गोळ्या कशा झाडल्या या प्रश्नाचं गूढ आज 19 वर्षांनीही उलगडलं नाहीये। नाती, मानापमान, पैसा, ग्लॅमर, राजकारण, एकमेकांशी संबंध असे सगळे कंगोरे असलेलं हे हाय प्रोफाईल प्रकरण, आणि त्यामुळेच प्रवीणनं नेमकं बंदुकीचं ट्रिगर का ओढलं याच्या चर्चा आजही रंगतायत। या प्रश्नाचं गूढ आणखी वाढवलं ते 2 मृत्यूंनी। ज्यांच्यावर गोळी झाडली त्या प्रमोद महाजनांचा 3 मे 2006 ला मृत्यू झाला, तर ज्यानं गोळी झाडली त्या प्रवीण महाजनांचा 3 मार्च 2010 ला मृत्यू झाला। प्रमोद महाजनांवर प्रवीण महाजननं 22 एप्रिल 2006 ला गोळ्या झाडल्या। हिंदुजा हॉस्पिटलमध्ये प्रमोद महाजनांवर 13 दिवस उपचार सुरू होते आणि अखेर 3 मे 2016 ला प्रमोद महाजनांचा मृत्यू झाला। प्रमोद महाजनांच्या हत्येप्रकरणी प्रवीण महाजनला दोषी ठरवण्यात आलं आणि त्यानंतर प्रवीण महाजन तुरुंगातही गेला। तुरुंगात गेल्यानंतर प्रवीण महाजनने माझा अल्बम हे पुस्तक लिहत खळबळही उडवून दिली होती। त्यानंतर 27 नोव्हेंबर 2009 ला प्रवीण महाजनला फर्लोवरती रजा मिळाली आणि तो त्याच्या ठाण्यातल्या घरी परतला। 11 डिसेंबर 2009 ला ठाण्यातल्या घरी प्रवीण महाजनचं डोकं दुखायला लागलं, बीपी वाढलं। प्रवीण महाजनला ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। उपचार सुरू असताना प्रवीण महाजनांचं ब्रेन हॅमरेज झालं। प्रवीण महाजन कोमात गेले। 2-2.5 महिने प्रवीण महाजन कोमातच होते। अखेर उपचारादरम्यान प्रवीण महाजनचा 3 मार्च 2010 ला मृत्यू झाला। प्रवीणच्या मृत्यूनंतर प्रमोद महाजनांच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं। आजही प्रमोद महाजनांच्या हत्येचं कारण शोधलं जात असतानाच त्यांच्या मृत्यूनंतर 18 वर्षांनी खळबळजनक दावे केले ते प्रमोद महाजनांची मुलगी आणि भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन यांनी। त्या एका मुलाखतीत म्हणाल्या, प्रमोदजींचं जे झालं ते एका माणसानं केलं हे मान्य, म्हणजे त्यांच्याच पैशाची गोळी होती, त्यांच्याच पैशाची बंदूक होती, अंगावरचे कपडे सुद्धा प्रमोदजींच्या पैशांचेच असू शकतात, पण ते डोकं एका माणसाचं असू शकत नाही असं मी खूप वर्षांपासून बोलते। आता त्याची संधी कधी मिळेल आणि सत्य कधी निघेल, पण हे सत्य कधीतरी शोधायला हवं ते महत्त्वाचं आहे। मग अशा कारणानं कुणी करू शकतं का? आणि फक्त एक गोष्ट ट्रिगर कशी होऊ शकते? तुम्ही प्रमोदला दादाही म्हणत नव्हते, तुम्ही प्रमोद म्हणत होता, तुम्ही प्रमोदशी वाद घालायचा, प्रत्येक वेळी तुम्हाला मुलासारखं वागवलं जायचं, तर असं काही पटकन ट्रिगर होऊ शकतं का? त्याच्यावर कुणीतरी असा मारा केला असेल ना। म्हणजे काही महिन्यांपूर्वी बोललेल्या माणसावर एवढा राग कसा येऊ शकतो आणि हा राग कोणी वाढवला यामागे लक्ष देणं महत्त्वाचं आहे। केनेडींवर अजून चर्चा सुरू आहे, त्यांचा खून कसा झाला हे कळायलाही वेळ लागेल, पण माझ्या हयातीत मला खरं कारण कळणं महत्त्वाचं आहे। पूनम महाजनांचं थोडक्यात म्हणणं असं की प्रमोद महाजनांची हत्या ही एकट्या प्रवीणचं डोकं असू शकत नाही। ट्रिगर प्रवीणने ओढलं, पण त्यामागे डोकं कुणाचं? पूनम महाजन त्यांच्या परीने या प्रश्नांची उत्तरं शोधतीलही। काही उत्तरं ही काळाच्या ओघात मिळतात असं म्हणतात, पण या प्रश्नांची उत्तरं ज्या दोघांकडून मिळू शकली असती ते दोघेही प्रमोद महाजन आणि प्रवीण महाजन आता काळाच्या पडद्याआड गेले। त्यामुळे पूनम महाजनांसाठी ही उत्तरं शोधणं मोठं आव्हान असेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।